पोलन एग्रो मिनरल्स प्राइवेट लिमिटेड, संशोधन, गुणवत्ता, सेवा के साथ हमारा लक्ष्य समृद्ध भारत। जर तुम्ही मित्र पीक पद्धत स्वीकारली, म्हणजे केळीमध्ये जर सगळ्यात उत्तम येतं पपई, ह्याच बेडवर 7x5 केळी संपवून घ्यायची आणि बेडवरती पपई लावायची, पपई संपता संपता 1 महिना अगोदर केळी लावायची, असं केलं तर तुम्हाला तर आयुष्यातच तिकडं नांगरायची गरज नाही। केळी करायची। आता 5-5 पिकावर गेलोय आम्ही, 5 पिकावर आहे, केळीत पपई आहे, पपईत केळी आहे, केळीत पपई आहे, पपईत केळी आहे, आणि इतकी उत्तम येते की तुमचा खर्च इतका खाली येतो, कारण खताचा रिस्पॉन्स, कारण शिजण्याची प्रक्रिया वर्षानुवर्ष चालत राहते, कधी डिस्टर्ब होत नाही। जेव्हा तुम्ही नांगरता तेव्हा ते ड्राय होतं, ड्राय झाले की जीवाणू बीजाणू सगळेच मरतात, चांगले वाईट दोन्ही पण। ते मेले की परत तयार व्हायला पुढचे 2-2.5-3 महिने लागतात, तो कालावधी स्पेस करतो। पण जर आता एक केळी आहे, या केळीमध्ये तुम्हाला उद्या पपई लावायची आहे, तर केळी संपली, खोडवा निडवा संपवला की एकदा जमिनीवर कापून घ्या, जो काही धूळ आहे तो धूळ मात्र सरीत टाका, आणि तेवढी जागा आपल्याकडे नसते। पानं जे आहेत ती बेडवरती टाका, 2-3 वर्षाचा भरपूर कचरा असतो, सगळीकडे ओलावा असतो, त्यामुळे आता सगळीकडे कुजायला चालू होतं। आता खोडव्यात सरीत जरी पडलं तरी कुजतं बरं का, पण लागवणीत कुजत नाही का, तर खोडव्याचा कचरा, लागणीचा कचरा ज्यावेळेला इतरत्र पसरतो आणि त्यावेळेला पाऊस पडला की तिथला ओलावा सहजासहजी हटत। मी काय बोलतो कळते ना सगळ्यांना, मी मराठीत बोलतोय, कन्नड नाही, चेहरे ताणवू नका। तर हा कचरा जर पूर्ण काढून घेतला, केळी कापली बेसनं की त्याला पिल्ली भरपूर येतात, ती पिल्ली आली की त्याच्यावरती 2,4-D फवारायचं। एकदा फक्त बाजूवाल्यांचं द्राक्ष सांभाळायची, बाजूवाल्याचा भाजीपाला सांभाळायचा, आणि बाजूवाल्याची आपलीच केळी सांभाळायची। एवढं सांभाळून बाजूनं मग 1-2 सऱ्यांना नाही फवारला तरी चालेल, तिथं तुम्ही 2-3 वेळा काय करायला लागतं, मग ग्लायफोसेट मारायला लागतं, म्हणजे राऊंडअप मारायला लागतं। राऊंडअप आयदर दॅन 2,4-D मारलं तरी एकाच स्प्रे मध्ये मरतं। 2,4-D मारलं मांडलं की दुसऱ्या दिवशी, त्याचं माझ्या डोळ्यात आहे, 2,4-D मारलं की दुसऱ्या दिवशी केळी अशी जमिनीवर वाकत 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 काळक्यान मुडून पडते आपोआपच, आणि पुढच्या 20-25 दिवसामध्ये केळीची सगळी पिल्ली विल्ली सगळंच मरतं, काहीच राहत नाही। आता ह्याच्यानंतर काय करायचं, फक्त ते 20 दिवस पाणी बंद करायचं, 22 ते 25 दिवस काही करायला जायचं नाही, तणनाशक मारायचं, आणि 22 ते 25 दिवसानंतर त्याच्यावरती 2 किलो कळीचा चुना, 2 किलो कळीचा चुना आणि 1 लिटर ते 2 लिटर लिक्विड लाईम सल्फर ड्रिपनं सोडून द्यायचं। हे सोडलं की काय होतं, कॅल्शियम कार्बोनेट जो आहे, त्या 2,4-D सोडियम सॉल्ट जे आहे त्याला न्यूट्रल करतो, त्यामुळे जमिनीत जे पडलेले 2,4-D आहे ते 100% न्यूट्रल होतं। त्यानंतर सेम कळीचा चुना हाच आणि लिक्विड लाईम सल्फर 5 मिलीनी 10 ग्रॅमने घ्या, आणि त्याचं पाणी करून सुद्धा आजूबाजूला सगळीकडे फवारा, तो सगळ्या 2,4-Dला न्यूट्रल करतो। आता 2,4-D संपलं, आता काय करायचं, जिथं तुमचं 7 फूट येतं, आता पपई कशी लावतो आपण, जर 7-8-6 लावत असू तर 7x7 ला लावतो, जर 15 नंबर लावत असू तर 7x6 ला लावतो, ठीक आहे। जे अंतर येतं तुमचं तिथं खड्डा घ्या, तिथं पपई लावून टाका। आता केळीचे कंद कुजत जातात आणि पपईला स्पेस मुळामध्ये ह्याच्यासाठी तयार होते, त्यामुळे इतकी उत्तम पपई येते, बाकीच्यांच्यात व्हायरसनं भरली तरी तुमच्यात व्हायरस येत नाही, का तर ऑर्गॅनिक कार्बन इतका चांगला असतो की त्याची हेल्थ इतकी चांगली असते की ती विषाणूजन्य रोगाला फारशी बळी पडत नाही, उत्पन्न छान येतं। आता अशीच पपई तुमची 18 महिने काढत राहा। काल आमची बैठक होती, तिथे एका मुलानं, म्हणजे माझे व्हिडिओ 3 वर्षापूर्वी बघितले आणि त्याने केळीत पपई केली, ते असं ऊर भरून सांगत होतं, इतकं मस्त झाले माझे, 18 महिने पपई तुडली, सगळ्यांची गेली तरी माझी गेली नाही, आणि त्यात परत मी केळी लावली, परत आता पपई लावतोय, म्हणजे आता त्याला ती थेरी सेट झाली, कळवून घ्या, करेक्ट आहे। तर आता या थेरीमध्ये, या सिस्टम मध्ये आपल्याला बेसिक काय कळलं पाहिजे, की जेव्हा पपईचा आता पूर्ण उंची गेली, त्याची फळं 200-300 ग्रॅमला यायला लागली, तर ते फळ बाजारात विकलं जात नाही, अशा उंचीला गेली की मग दोन्ही झाडांच्या मध्ये जिथं जिथं आपली केळीची जागा येते तिथं आगरी घ्यायची, आणि तिथं केळी खड्डा रबडी करून लावून टाकायची। लावून टाकली की काय करायचं, 15-20 दिवस 25 दिवस ठेवायची पपई, आणि त्यानंतर एक त्याचा साधारण मिडल कट घेऊन टाकायचा। मिडल कट म्हणजे एक 4-5 फुटानं कट घेतला तरी चालतो, ते कट घेतला की ते आपोआप जमिनीवर येऊन वाळून पडून जातं। आता काय व्हायला लागलं, हळूहळू पपईची मुळं जी आहेत ती साधारण मनगडापेक्षा मोठी असतात, समजून घ्या, ही सगळी मुळं आकाराने लहान व्हायला चालू होतात, पण एकदम होतात का, 1.5 वर्षापर्यंत ती जमिनीत जर ओलावा राहिला तर राहतात, पण हळूहळू आकाराने लहान होतात, ती कुजत राहतात, आणि तेच कुजण्याची प्रक्रिया
केळीच्या कामाला येते आणि तिथं मुळांना स्पोरॅसिटी मिळते, त्यामुळे त्याची मुळं त्याच्यातूनच काम करत पुढे जातात, त्यामुळे सर्वोत्कृष्ट परत केळी येते. आता तुम्हाला नांगरायला कुठं लागलं? जो बेड बसलाय जसा बसलाय तसा असू दे, त्याची उंची बघू नका, त्याची रुंदी बघू नका, काही नका, कारण त्यानं स्वतःची इकॉलॉजी तिथं तयार केलेली असते. आता जमीन पूर्ण पिकांखाली असल्यामुळं ती आता जमीन जादाचं पाणी धरत, समजतंय, अशी जर पीक पद्धती गेली तर तो अजून उत्तम आहे. केळी पण वार्षिक आणि पपई पण वार्षिक, दोन्ही पण वार्षिक मित्र पीक आहेत, म्हणूनच मी त्याचं उत्तर तेच सांगितलं. आता त्याच्याबरोबर तुम्ही केळीमध्ये उत्तम ऊस लावू शकता. हा याच जर बरोबर 7x5 वर लावला तर आहे याच्याच बरगाडीला दोन बाजूला न कळत फक्त चारी घ्यायची, त्याच्यात सरळ रोपं लावायला किंवा काडी लावा, काडी म्हणजे कांडी लावा, आणि त्यानंतर तुम्ही 2,4-D फवारला तर उसाला काय होत नाही, केळी मरत जाते. 2, 2.5-3 महिन्यानंतर केळी पूर्ण कुजते. कुजलेलं सगळं उसाला लावा. 100-125 टना ऊस न चुकता काय जातो, बिन मशागतीचं जातो. तेवढीच नुसती भरणी काय कराल ते. तर उसाला मात्र भरणी करावी लागते, कारण ते नोड बेस्ड क्रॉप आहे. परत नंतर ऊस गेला, 2,4-D 2 ग्लायफोसेट 2 वेळा उसाव मारा. ऊस जाग्यावर खुडकी कुजवून घ्या, न मेहनत करता जाग्यावर कुजवून घ्या. 1.5 महिन्यात खुडकी बऱ्यापैकी कुजायला लागतात. तीच खुडकी आयाची उचला आणि परत बेडवर आणा, परत बेड बनवा. खुडकी तशीच बेड मध्ये राहू देत, परत केळी लावा. नाही ट्रॅक्टर बंद पडत नाही. कमी पैशात होईल, जमीन स्पोरॅसिटी वाढेल आणि आपल्याला हळूहळू तिकडे जावंच लागेल. पोलन एग्रो मिनरल्स प्राइवेट लिमिटेड, संशोधन, गुणवत्ता, सेवा के साथ हमारा लक्ष्य समृद्ध भारत.